महाराष्ट्राचं आराध्य दैवत, सामाजिक उत्थानाचं काम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आणि ज्या सोन्याच्या जेजुरीमध्ये मी उभा आहे त्या जेजुरीचं संवर्धन करणाऱ्या, उत्तरेमधली एक लढाई जिंकल्यानंतर पहिल्यांदा मला मल्हारी मार्तंडाला भेटायला जायचंय अशी भावना असणाऱ्या होळकरांच्या सर्व राजा सरदारांना, मग महात्मा बसवेश्वर आहेत, संत गाडगे बाबा आहेत, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक या जेजुरी गडावर केला ते नरवीर राजा उमाजी नाईक आहेत. तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेली सर्व माणसं, बहुजनांमध्ये जन्माला आलेली सर्व माणसं, सर्व माणसांना, सर्व प्रेरणा पुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो. मी बोलणारच आहे. प्रत्येक महामानवाचं नाव आता आपल्या 450 जाती आहेत. नवनाथजी, तुम्ही हा दसरा मेळावा इथे घेतलेले आहात. हा दसरा मेळावा खऱ्या अर्थानं हा बहुजनांचा दसरा मेळावा होतोय, कारण या विचार मंचावरती सर्वजण उपस्थित आहेत. ऍडव्होकेट मंगेश ससाने साहेब उपस्थित आहेत, बापूरावजी सोनवलकर उपस्थित आहेत, आमचे सहकारी, जुने सहकारी. आज ते इथं विचार मंचावर बघून एवढा कॉन्फिडन्स वाढला आमचा महाराज शिवानंदजी हैबतपुरे साहेब. तुम्ही खरं तर आपण सगळीजण माणसं एकत्र आलो ना या विचार मंचावरती. कुंभार समाजात आहेत, सगळ्या माणसं समाजाची, गडशी आहे, वैदू आहे, किती जणांची नावं घ्यावी. महाराष्ट्रातील, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो, महाराष्ट्रातील माळी, साळी, कोळी, तेली, हक्कर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, किती माणसांची नावं घ्यायची. 450 जाती आहेत. 450 जाती क्लास वाईज मी बोलू शकतो. मंगेशजी बोलू द्यायला तर सांगेनच, पण विजयंती अ मध्ये कोण येतं, विजयंती ब मध्ये कोण येतं, विजयंती क मध्ये कोण येतं, ड मध्ये कोण येतं, SPC मध्ये कोण येतं, हे सगळं मंगेशजी या आरक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या जाती तुम्ही आम्ही कुळून प्यायलो. मगाशी महाराज तुम्ही सांगितलं हा अजगर आहे, पण हा अजगर सुस्त आहे. मी चांगलं उदाहरण देईन. हा जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ, हा जगन्नाथाचा रथ जो माणूस ओढेल, जागचा हलवेल, त्या दिवशी या जगन्नाथाच्या रथाच्या चाकाखाली जी येतील ते चाकाखाली जातील आणि जी दोरखंडाला हात लावतील ते पुण्यवान ठरतील. मग आता या जगन्नाथाच्या रथाला हात लावायचा का चाकाखाली यायचं? मग चाकाखाली कोण कोण महाराज? चाकाखाली इथल्या अनेक गाड्या येतील, अनेक वतनदार येतील, अनेक जागीरदार येतील, आताच्या काळात आमदार येतील, खासदार येतील, वतनदार येतील, कारखानदार येतील. आज आम्ही खरं तर जेजुरी गडावरती, जेजुरीच्या या पवित्र नगरीमध्ये आलो. हा बहुजनांचा दसरा मेळावा होतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे होतात. आता संख्या कमी आहे, पण जबाबदार माणसाले नवनाथजी, जबाबदार माणसाले. आता मला खूप आरडून तावानं बोलायचं होतं. हा माणसंच माझी एवढी दर्जा आहेत, मला संवाद साधायचा. आता आरडून बोलायचं नाही. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलेले आहात. एका बाजूला या खंडेरायाचं थोडक्यात येळकोटचा अर्थ महाराजांनी सांगितलंय. सानप साहेब, भगवानगडावरचा दसरा मेळावा, पोहरा देवीवरला जमा होणारा बंजारा समाज, माळेगावच्या खंडोबाला येणारे सगळे भटके, सगळी बहुजन माणसं, चौंडीला येणारी माणसं, अरणला येणारी माणसं आणि जेजुरीच्या खंडोबाला येणारी माणसं. खंडोबाच्या यात्रा मला वाटतं वर्षातनं 3, 4, 5 यात्रा भरतात. सोमवती अमावस्या म्हटले की वेगळ्याच, अमुक वेळची जत्रा म्हणले की वेगळ्याच. या जेजुरीचा खंडोबा म्हणजे मारवाड्याचं कुलदैवत.
संत, ब्राह्मणांचं कुलदैवत, लिंगायताचं कुलदैवत, मग धनगराचा, मातंगाचा, बेरेड रामोशाचा, महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कुलदैवत जर कोणता असेल, आराध्य दैवत जर कोणता असेल तर तो म्हणजे जेजुरीचा खंडेराया. आज देशभरामध्ये अनेक तीर्थक्षेत्रांना शेकडो करोड रुपये दिले जात आहेत. आमच्या या जेजुरीच्या खंडोबारायाला सुद्धा शेकडो करोड रुपये आले पाहिजे. पण हे कधी शक्य आहे? तुम्ही ज्यावेळी राजसत्तेमध्ये असाल त्यावेळी. महाराज महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिल्यांदा लोकशाही कुणी दिली तर त्या महामानवाचं दैवताचं नाव आहे महात्मा बसवेश्वर. मी बोलता बोलता तुम्हाला एका प्रश्नाचा अर्थ विचारला, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ज्या महात्मा बसवेश्वरांचं भस्म आडवं कपाळ भरून आपण लिहितो, त्यात मल्हारी मार्तंडाचं पिवळा धमक भंडारा घेऊन आम्ही आडवा कपाळाला लावतो. आम्ही समतेचं प्रतीक ज्या महात्मा बसवेश्वरांनी दिलं त्याच भूमीमध्ये जेजुरीच्या खंडेरायाला दिलं. कारण खंडेराया हा महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं कुलदैवत आहे. कोण मिथ्स मानतं, कोण आख्यायिका मानतं, कोण दैवत मानतं, कोण इतिहास पुरुष मानतं. जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या नसानसामध्ये. आता मग आज दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बोलावं लागेल. आता मी इतिहासावर बोलणार नाही, मला आताच्या परिस्थितीवर बोलायला आवडेल. कारण माझी गोची अशी झाली की इतिहासावर बोलायचं, माझ्या मल्हारी मार्तंडावर बोलायचं, खंडात तलवारीवर बोलायचं, का माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायची. अरे माणसं आज जर इथं एखादी अमावस्या असती तर माणसं किती आली असती जेजुरीमध्ये? एक अमावस्या बोलतोय मी, यात्रा तर बोलतच नाही. या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या जत्रा लाखांच्या भरतात. मग ती आरेवाडीच्या बिरोबाची असो किंवा आमच्या वीरची असो किंवा बाबीरबुवाची असो, जत्रा लाखांच्या भरतात. पण बहुजनांची जत्रा जोपर्यंत आझाद मैदानावरती, जोपर्यंत शिवाजी पार्क वरती तुमच्या आमच्या हक्क अधिकाराची जत्रा जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कोणीही मोजणार नाही. ते बघा, काल परवा आमचा सहकारी थोर विचारवंत प्रकांड पंडित, शिक्षणाच्या 5-50 डिग्र्या घेतलेला मनोज जरांगे काय बोलला माहिती का? काल परवा अश्लील हावभाव करून. आता मी माझ्या जेजुरी गडामध्ये उभा आहे, मला त्याचं ते हावभाव तुम्हाला दाखवायचे नाही. तो म्हणला आम्ही मोजित नाही, म्हणा त्याला मोजित नाही. तुम्ही ज्या दिवशी आम्हाला मोजाल ना त्या दिवशी तुम्ही वाहून जाताला, वाहून. गावातला एक सरपंच सुद्धा तुमचा व्हायचा नाही, एक सरपंच. कारण महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला कळले नाही. नवनाथजी महात्मा चालू ठेव ना, ते काळजी करू नका, महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. तुमच्या आमच्यावरती ही वेळ का आली? सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय म्हणायचे? आता हे म्हणाल तुम्ही, हे सर आम्ही वाचलंय, हे आम्ही ऐकलंय, हे आम्ही सुविचारात बोललोय, पण ते प्रत्यक्षात कधी येणार? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले. काय वित्त गेले? वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. कधी कळतील हो महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला मला? ज्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले कळतील ना. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या भारत देशाला स्वातंत्र्य द्यायचं होतं. इंग्रजांचं राज्य या देशावरती होतं. महाराज इथे संस्थानिक म्हणजे आताचे आमदार, खासदार, जागीरदार, वतनदार, कारखानदार, दरकदार आहेत ना, या सगळ्यांचे पूर्वज संस्थानिक, ज्यांनी 400-500 वर्षाचं लिटरेचर या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट म्हणून, राज्यकर्ती जमात म्हणून इथल्या बहुजनांवरती ज्या लोकांनी शोषण केलं, त्यांचे वारस किंवा त्यांचे पूर्वज
इंग्रजांना काय मागत होते माहिती आहे का महाराज? इंग्रजांना मागत होते आमची गडी टिकली पाहिजे, आमचा किल्ला टिकला पाहिजे, आमचं वतन टिकलं पाहिजे, आमचा राज्याभिषेक सोहळा टिकला पाहिजे, आम्हाला छत्रपती म्हटलं जातं, हे छत्रपती पद आम्हाला. अरे छत्रपती कुणाला म्हटलं गेलं? छत्रपती राजा शिवाजीला म्हटलं गेलं. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं गेलं. ज्यावेळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं जात होतं, त्यावेळी हे छत्रपती पद दुसरं कुणाला लावलं जात होतं का? त्या शब्दाचा आब आणि आदर किती मोठा आहे. ज्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी 18 पगड जातीच्या माणसाने जीवाची कुर्बानी केली. जीवा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईक, किती माणसांची, तानाजी मालुसरे, आता सगळी माणसं सांगायची म्हटलं तर हिरोजी इंदलकर, किती किती माणसांची नावं सांगायची. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पडळकर साहेब जिबियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं जे तोरण बांधलं त्या तोरणा किल्ल्यावरती, तो तोरणा किल्ला कुणाचा होता? धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगराचा तो किल्ला होता. तो तिथं त्याचा जो टक्का कुणाला दिला जायचा? बादशाला, आदिलशाहांना दिला जायचा. त्याचा टॅक्स आत्ताच्या भाषेमध्ये तो धनोजी धनगर म्हणला छत्रपती शिवाजी महाराजांना. आता ही इतिहासात नाही, इतिहासाच्या पानावर तुम्हाला ते बघायला मिळणार नाही. आपला इतिहासच लिहिला नाही. इतिहास वाचायचं म्हणलं की 200, 300, 400 वर्षापूर्वीचा. अरे पण त्याच्या अगोदर खंडोबा म्हणजे कोण? बिरोबा म्हणजे कोण? धुळोबा म्हणजे कोण? बा वर्गातले सगळे दैवत, धुळोबा, खंडोबा, बिरोबा, मसोबा, कोण आहे की? ही कोण आहे? ज्यावेळी लिहायचा शोध लागला नव्हता, ज्यावेळी संसाधनं नव्हती, त्यावेळी दैवताच्या रूपानं इथल्या गावगाड्यावरती अधिराज्य गाजवणारी माणसं कोण होती? आता महाराज इतिहासावर बोलावं का परत कशावर बोलावं? मानवशास्त्रावर बोलावं, आरक्षणावर बोलावं का राजकारणावर बोलावं का समाजकारणावर बोलावं का शिक्षणावर बोलावं, कशावर बोलावं? या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, आपला इतिहास जाज्वल्य आहे, आपला इतिहास खूप मोठा आहे. मला इथे येण्याच्या अगोदर मला काही लोकांनी सांगितलं की जेजुरी मधलं होळकरांचं चिंचेचं बन कुठं आहे, होळकरांच्या इस्टेटी कुठं आहे. माझ्यावरती नेहमी झगडे साहेब, माझ्यावरती आरोप केला जातो की लक्ष्मण हाके नेहमी पवार कुटुंबियावरती टीका करतो. होळकरांच्या या संस्थांच्या सगळ्या जमिनी, वतनांच्या जमिनी फक्त जेजुरी पुरता विचार करायचा झाला तर शरदचंद्रजी पवारांचे मानसपुत्र विजयराव कोलतेच्या संस्थेनं हडप केल्या. आता चिंचेचा तलाव तेवढा शिल्लक आहे, होळकरांचा वाडा तेवढा शिल्लक आहे आणि जेजुरी गडावरचं फक्त त्या गडाच्या आतमधलं तेवढं शिल्लक आहे. बाकी सगळं आणि कोण आणि कुणाच्या जोरावर? ज्या माणसानं तुम्ही आम्ही आमदार खासदार केलं, ज्या माणसानं तुम्ही मुख्यमंत्री केलं, ज्या माझ्या बारामती परिसरामधल्या लोकांनी, अरे तुमची आमची सोन्यासारखी माणसं, एज्युकेटेड माणसं घरी बसवली, ज्यांची तरी तुम्ही आम्ही नेहमी उचलली, त्या माणसांनी तुमच्या जमिनी लाटल्या, तुमचे हक्क अधिकार लाटले, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःच्या कबरेला ठेवल्या. त्या माणसांनी तुमचं आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपवलंय. ओबीसीचं आरक्षण संपवलंय. मिळालं कधी महाराज? 93-94 ला. आणि गेलं कधी? 2004 ला. 2004 ला खऱ्या अर्थानं हे आरक्षण केलं. कधी गेलं मंगेशजी? 2004 ला हे आरक्षण गेलं. कसं गेलं 2004 ला? नवनाथजी, एक दलिताचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाला, सुशील कुमार शिंदे नावाचा. अरे सुशील कुमार शिंदे नावाचा मुख्यमंत्री झाला म्हणून आपल्या विधानसभेचा
मंत्रिपदाचा राजीनामा कुणी दिला तर स्वर्गीय आनंदराव देवकाते यांनी दिला. एक दलिताचा मुख्यमंत्री होतोय, आपली जागा रिकामी करून दिली. तिथं सुशील कुमार शिंदे निवडून आले. मग सुशील कुमार शिंदे यांची जागा रिकामी झाली खासदारकीची. सुशील कुमार म्हणले आम्ही तुम्हाला खासदार बनवू. 2-4 महिन्यानं लोकसभेची निवडणूक झाली. आनंदराव देवकाते अधिकृत काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार. भाजपचा एकही सरपंच त्या भागात सोलापूर जिल्ह्यात नव्हता. त्या आनंदराव देवकातेंचा पराभव कुणी केला तर प्रतापसिंह मोहिते पाटील नावाच्या माणसानं शरद पवारांच्या सांगण्यावरनं कुणी पराभव केला. आता हे का सांगतोय मी? कारण त्याच सुशील कुमार शिंदेनी 2004 साली ओबीसी आरक्षण संपवण्याचा GR काढला की जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच मानण्यात यावे आणि तिथं खरा खात झाला. काय झाला मंगेश ससाणे साहेब की कुणबी आणि मराठा एक समजण्यात यावे किंवा कुणबी आणि मराठा जर एकत्र शब्द आला तर त्याला कुणबी ठरवण्यात यावं की. आणि मग त्या एका GR द्वारे महाराष्ट्रामध्ये अनेक सर्टिफिकेट कुणब्यांची काढली गेली. आजपर्यंत अनधिकृतरित्या काढली जात होती. आत्ता काल परवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारनं जो GR काढला तो GR हा अधिकृत कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाचं ओबीसी मधलं समावेशाचं ते पत्र आहे. हा काळा GR आहे, हा काळा कायदा आहे. आता ऐतिहासिक भाषेत बोलायचं म्हटलं, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, ज्या भारतीय नवनाची काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आपण इथं सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी बोलतोय. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती ठामपणानं उभ्या राहिल्या. आमच्या वाड्यावरती, आमच्या वस्त्यावरती, आमच्या तांड्यावरती, आमच्या बलुत्या अलुत्याच्या घरामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसी आमचा DNA आहे, त्याच पक्षाच्या सत्तेमध्ये त्यांना एवढं लीन व्हावं लागलं, एवढं आर्थिक व्हावं लागलं, एवढं लोटांगण घालावं लागलं की त्यांनी एक GR काढला आणि मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या आरक्षणाच्या समावेशाला एक प्रेमपत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीनं 34 नापास माणसाच्या सांगण्यावरनं आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आता काही माणसं म्हणतात की आरक्षण कसं संपलं सर, कुठं संपलं सर, आपल्याला मिळतंय तर मग त्यांनाही मिळलं पाहिजे, माळ्याला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, धनगराला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, वंजाराला मिळतंय, बंजाराला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे. एक पवार नावाचा एक कोणतरी मुंबईमधला त्या कार्यक्रमाचा संयोजक काय वीरेंद्र पवार मंगेची टीव्ही चॅनलवरती बोलत होतो. लोकांना समजलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. जिब्यांना तो पवार काय बोलला माहितीये का टीव्ही चॅनल बरोबर का जाहीररित्या? त्यावेळी ते अभ्यासक कोणते कोकाटे, अजून कोण कोण मंडळी होती, भानुसे, कोकाटे, स्वतःला विचारवंत समजणारी माणसं. तो काय बोलला माहितीये का पवार? म्हणला मी एक संस्था बघितली म्हणला मुंबईमध्ये आणि क्षत्रिय धनगर समाज असं त्या संस्थेत लिहिलंय म्हणला. मग होळकर म्हणला दिल्लीवरती गेले होते म्हणला, मग हे लढवई नव्हते का, होळकर क्षत्रिय नव्हते का, आणि मग धनगराला आरक्षण मिळतंय तर मग आम्हाला का मिळत नाही? आता इथं तुम्ही सगळी जबाबदार माणसं आहात म्हणून मला या गोष्टी सांगाव्या लागतात. धनगराला काय बोलतो, तुम्ही क्षत्रिय होता तर मग तुम्ही पण आमच्याप्रमाणेच ना, तर मग तुम्हाला मिळतंय आणि आम्हाला का नाही? याच्यावर उत्तर असं आहे नवनाथजी, मला वाटतं या जेजुरीचे माजी नगराध्यक्ष कुंभार साहेब आहेत उपस्थित, त्याच्यावरती उत्तर असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी देणारे जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, हिरोजी इंदलकर, तानाजी मालुसरे ही माणसं लढवय्या होती. या माणसाने तलवार चालवली, या माणसाने शिवाजी महाराजांसाठी जीवाची कुर्बानी दिली. या सगळ्या सरदारांना आज शिवाजी महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना मावळा म्हणत होते. मग हे क्षत्रिय होते का? कोण होते? आता यांच्याच भाषेमध्ये कोण होते? क्षत्रियच होते ना, होते की नाही? तानाजी मालुसरे क्षत्रिय होते की नाही? बेहरजी नाईक क्षत्रिय होते की नाही?
जीवा महाले शिवा काशीत क्षत्रिय होते की नाही? होते की नाही? मग आता महाराज जीवा महालेच्या वारसदारांना जर दाखला काढायचा म्हणलं तर हिंदू नाभिक, होळकरांच्या वारसदारांना जर दाखला काढायचा म्हणलं हिंदू धनगर, जर तानाजी मालुसरेंच्या वारसांना दाखला काढायचा म्हणलं तर हिंदू महादेव कोळी. म्हणजे आमची जात लिहायची वेळ आली त्यावेळी आमच्या जाती आम्हाला चिकटल्या, आणि तुमची जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. हे कसं काय बरं? या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी गावच्या पाटलापासून, गावच्या पॅनल प्रमुखापासून, गावच्या सोसायटीच्या प्रमुखापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत या महाराष्ट्रामधला मान सन्मान स्वाभिमान ज्यांनी स्वतःच्या हातामध्ये ठेवला, तीच माणसं आज म्हणायला लागलेत आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो. आम्हाला ओबीसीचं काय? ओबीसी म्हणजे हरी नरके साहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ओबीसी म्हणजे काय? ओबीसी हे नामकरण नाही, बीसी बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय? मागास वर्ग. हिंदीमध्ये काय? पिछडा वर्ग. मग आता मागास वर्ग म्हणून जर आम्ही बलुते आलुते आणि भटक्या विमुक्त जाती जमाती असू, मग आता आमचा जरांगे पाटील म्हणतो आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आमची गरिबी आली, आमची पोरं रस्त्यावर आली, आता मी तुम्हाला नोकरी देणार, आता आपल्या लेकरा बाळांचं काही खरं नाही, आता आपल्या लेकरा बाळांना राजसत्तेत वाचवायचंय. अरे जरांगे पाटील, गावगाड्यामधल्या बलुत्या अलुत्यांना भटक्या विमुक्त जाती जमातींना आरक्षणाचं एक बेसिक तत्व आहे. परत एकदा सांगतो, अपील भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सांगतो. मुख्यमंत्री महोदय, आमच्या हरी नरके साहेबांच्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या संविधानाचं तत्व हे आहे की आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलंय. जर गरिबी हटावचा प्रोग्राम असता तर माझ्या एससी आणि एसटी बांधवावरती आजही झोपडपट्ट्यामध्ये राहायची वेळ आली नसती. आजही जंगलामधल्या आदिवासी बांधवांना पक्क घर भेटलेलं नाही. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. ज्या गावगाड्यामधल्या लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश इथल्या व्यवस्थेने नाकारला, ज्या गावगाड्यामधल्या बलुत्याला अनुदाला त्याच्या व्यवसायावरनं त्याचा सामाजिक दुजाभाव झाला ज्या माणसांच्या बाबतीमध्ये. अरे एखादा कुंभाराचा माणूस असेल, 2025 साल आहे, एखादा नाभिकाचा माणूस असेल, एखादा गावगाड्यातला परटाचा माणूस असेल, आजही ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, या देशाला समतेचं तत्व दिलं, संविधान दिलं, कायदा दिला, मानवता दिली, बंधुता दिली, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाभिकाला 1 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं गव्हर्नमेंट देऊ शकलं नाही. माझ्या धोबी परीख समाजाच्या माणसाला 1 लाख 2 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं सरकार देऊ शकलं नाही. आजपर्यंत कुंभार समाजाच्या माणसाला किती किती ब्रासला रॉयल्टी माफ आहे? कोण आहे का? आपला हे कुठे आहे? गणेश कुठे आहे? किती किती रॉयल्टी माफ आहे? 500 ब्रास. अरे काय उपकार, राजा उदार झाला आणि काय 500 ब्रासला रॉयल्टी माफ. मी खूप अतिशयोक्त म्हणून सांगत नाही बरं का. भटक्यांची काय परिस्थिती आहे ते सांगतो थोडक्यात. महाराज, आमचं भांडवल काय? आमचा एखादा पोरगा इंजिनियर झाला, डिप्लोमा धारक झाला आणि बँकेत कर्ज मागायला गेला तर बँक त्याला पहिल्यांदा तारण मागते. एक भटक्या विमुक्ताचं पोरग बँकेमध्ये कर्ज मागायला गेलं, त्याला तारण विचारलं, त्या पोरानं तारण काय सांगितलं? पोरग शिकलंय, डिस्टिंक्शन मिळवलेत, मार्क्स चांगले मिळवलेत. म्हणला आड मेड आणि 12 खुट्ट. कळलं का? कोणाला कळलं का? गावाकडच्या माणसांना आड मेड आणि 12 खुट्ट. भटक्या विमुक्ताच्या पोराकडं तारण काय होतं बँकेत द्यायला? आड. आड म्हणजे त्या पालाचं आड, मेड म्हणजे इकडे एक मेडी आणि तिकडे एक मेडी. आड 2 मेडी आणि 12 खुट्ट हे माझ्याकडं तारण आहे. आणि हे तारण सस्टेन कसं आहे?
उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. 10 ते 12 दिवसाच्या पलीकडं आजही आम्हाला गावच्या एखाद्या गावामध्ये 12 दिवसाच्या पलीकडं राहण्याचं परवानगी नाही. आला तुम्ही म्हणाल काय बोलतोय, कसलं बोलतोय? हे झालं भटक्याचं, हे झालं बलुत्या आलुत्याचं. आणि ही माणसं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मग आता तुमच्यामध्ये भांडण लावलं जातं. जरांगे नावाचा माणूस म्हणतो मायाने खाल्लं, धनगरांनी खाल्लं, वंजाऱ्यांनी खाल्लं, बंजाऱ्यांनी खाल्लं, मायक्रो घटकापर्यंत पोहोचूच दिलं नाही. माझ्या इथं बलुत्या आलुत्यामधली सगळी माणसं इथं उपस्थित आहेत. मला यांना जबाबदारीनं सांगायचंय, नवनाथजी तुम्ही माणसांनी पुढे येऊन पर्याय दिला नाही म्हणून या माणसांना अशी भाषा सुचते. अरे गावाला अनुता बलुता मायक्रो घटक आहे म्हणून त्यांना नाही मिळालं आजपर्यंत बेरेड रामोशाचा एकही आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत अथवा विधान परिषदेत गेला नाही. आजही बेदार वडार समाजाचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेत गेला नाही. पण आजही देशाच्या लोकसभेमध्ये धनगराचा एकही खासदार जाऊ शकला नाही. आता गावातला कुंभार, गावातला परीड, गावातला धोबी त्याला वाटू शकतं मंगेजी आमच्या गावात एक घर आहे, आमचा कसा आमदार होईल? आमचा नाही झाला. पण गावच्या गाव धनगराचे आहेत जिब्यांना, गावच्या गाव धनगराचे एकही लोकसभेमध्ये. आणि तुम्हाला काय पाहिजे? एसटी त्या संसदेमध्ये. अरे ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या तख्तावरती 3 राजांना बसवलं, 3 बादशांना. जी रायसीना हिल्स आहे, जे संसद भवन आहे, जे राष्ट्रपती भवन आहे, ते कोणाच्या जागेवर आहे माहिती आहे? ते होळकरांच्या जागेवर आहे. आणि ते संसद भवन नवनाथजी तुमचा आमचा हा संकल्प असला पाहिजे. त्या देशाची लोकसभा वाट बघते की मल्हारराव होळकरांचा एखादा वारस महाराष्ट्रामधनं देशाच्या संसदेमध्ये निवडून कधी येतोय, कधी येतोय, कधी येतोय. कसं जाईल बरं? माझ्याच ताटात वाढ, माझ्याच ताटात वाढ, माझंच आरक्षण. प्रवर्गाची लढाई कुणी लढायची? गावाला बलुत्या आलुत्याच्या एखाद्या माणसाला तुम्ही हे विचारू नका की तू पहिल्यांदा चल पुढं. नाही येणार तो. कारण गावात एक घर आहे, तो जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला लागला तर त्याचं पहिल्यांदा गावातनं घर काढलं जाईल. त्याच्या मनामध्ये जोपर्यंत तुम्ही विश्वास निर्माण करणार नाही की आम्ही ओबीसी म्हणून एक आहोत, ओबीसीच्या एका बांधवावर जर अन्याय होत असेल तर गावगाड्यातले सगळे आम्ही ओबीसी म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. हा विश्वास कधी निर्माण होईल? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना पुढे घेऊन जावं लागेल. हे बलुत्याचं आलुत्याचं आरक्षण आहे. पण देवेंद्रजी फडणवीस साहेब मला तुम्ही एक सांगा, ठीक आहे मनोज जरांगेच्या सांगण्यावर तुम्ही ओबीसी मध्ये आज मराठा बांधवांना सामील केलंय. एकही माईचा लाल तुम्ही ज्यांना आमदार केलं, तुम्ही ज्यांना खासदार केलं, तुम्ही ज्यांना मंत्रिपदावर पोहोचवलं, एकही माईचा लाल या सरकारच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही. आमचे भुजबळ साहेब किती बोलतील, किती संघर्ष करावा त्यांनी, एकही आमदार बोलायला तयार नाही. अरे जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला आणि जर उद्या एखाद्या सरपंच पद ओबीसी साठी राखीव राहिलं तर आमचा एखादा कुंभार, आमचा एखादा सुतार, आमचा एखादा लोहार माणूस त्याच्या स्पर्धेमध्ये टिकेल? पोलीस भरती निघाली, एमपीएससीची एक्झाम आहे, मी जबाबदारीने बोलतोय. एमपीएससी अरे मिलिटरीचं पोलीस भरतीचं सोडून द्या. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, अजितदादा पवार, उगाच नाव नाही घेत मी तुमचं. अजितदादा पवारांच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या आहेत. महाज्योतीला पैसे देत नाही. मंगेशची ससाने आणि आम्ही गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या टाकल्या. अरे नाही ऐकलं अजितदादा पवारांनी. आपल्या जातीच्या साथीच्या पोरांना मात्र त्यांच्या अकाउंटला 10-10 लाख रुपये जमा केले. पण महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीच्या पोरांनी 4-5 आंदोलनं केली. आम्ही समुद्रात उड्या मारल्या. पण याच महाजातीयवादी अजितदादा पवारांनी या ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे दिले नाही. मंगेशजी तुम्ही गेला सारथीच्या बिल्डिंग समोर,
बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी सातीची इमारत अजितदादा पवारांनी पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेज शेजारी उभी केली. पण ओबीसीच्या पोरांच्या नावानं जी महाज्योती निर्माण झाली त्या महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस सुद्धा अजितदादा पवारांना आम्हाला दिलं नाही. तुमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. तुमच्या पोरा पोरींना शिक्षणामध्ये नोकऱ्यासाठी स्कॉलरशिप स्पेशली मिळत नाही. हे सरकार येण्या अगोदर 20 महामंडळे जाहीर झाली. आज मला वाटतंय सत्तेमध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आजही या बलुतेदारांच्या महामंडळाला अध्यक्ष या सरकारकडे मिळाला नाही. बजेट मिळायचं लांब. महाराष्ट्राचं सानप साहेब जिब्यांना तुम्ही कायदा जाणणारी माणसं आहात. महाराष्ट्राचं यावर्षीचं बजेट हे 7 लाख करोडच्या आसपास आहे. काय कमी जास्त असेल तुम्ही सांभाळून घ्या ना मला. 7 लाख करोडच्या आसपास आहे. त्या 7 लाख करोड पैकी ध्यान देऊन ऐकायचं सगळ्यांनी. 7 लाख करोड पैकी म्हणजे 100% पैकी धरू आपण. 7 लाख करोड पैकी अर्ध्या लोकसंख्येला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अर्ध्या लोकसंख्येला किती बजेटरी तरतूद आहे? 60% लोकांना किती पाहिजे? आता तुम्हीच मला सांगा. 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, स्कॉलरशिपसाठी, शिक्षणासाठी तुमच्या महामंडळांना बजेटच्या माध्यमातून, तुमच्या आश्रमशाळांना अनुदानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 60% ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, एसबीसीच्या लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? ते 7 लाख करोड बाजूला ठेवा. 100% पैकी किती मिळायला पाहिजे? कधी किती सोडा हो. 7% काय बोलताय? किती मिळायला पाहिजे? नवराची किती मिळायला पाहिजे? अरे जाऊ द्या 50-25%. माझे पत्रकार बांधव आहेत की इथं? 25%. बरं 10%. बरं 5%. कुमार साहेब कुठे आहेत? हात वर करा. नगराध्यक्ष साहेब. 5%. बरं 2%. नाही. आजपर्यंतचा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे या महाराष्ट्रामध्ये बजेट सादर होतं त्या बजेटमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं, 18 पगड जातीच्या नावानं ज्यांनी राज्यकर्ते जमात म्हणून इथं काम केलं त्या माणसाने इथल्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नासाठी 1% पुढे बजेटरी तरतूद केली नाही. हे 1% परत कशात आहे ते पण इसकाटून सांगतो. 1% आश्रमशाळांची अनुदान, ती कुणाची? भटक्यांची. विजयंतीच्या स्कॉलरशिप, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला 5-10 कोटी. किती? 5-10 कोटी प्रशासकीय खर्चावर खर्च होतात. त्या डिझेलला, त्या महामंडळाच्या अध्यक्षाच्या गाडीच्या डिझेलला पैसे मिळत नाही. जाहिरात तर सोडा, लय लांबची गोष्ट. आडातच नाही तर पोह्यात कुठून येणार? मी ज्या बारामतीच्या बॅकग्राऊंड वरून बोलतोय, मी ज्या पवारांवरती टीका केली, मगाशी मला कोणीतरी सांगितलं की होळकरांच्या जमिनीतल्या लाटल्या कोणी, भूखंड माफिया कोण आहे ते सांगायची गरज नाही. अरे रयत शिक्षण संस्था ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शोषिताच्या, वंचिताच्या, पीडिताच्या, दीनदलिताच्या घरामध्ये शेवटच्या घटकामध्ये माझ्या शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक जैन समाजाचा माणूस, उच्चवर्णीयामधला माणूस दीनदलिताच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा घेऊन जात होता. त्या माणसाची संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज असा होता की रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जोही कोणी असेल तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. जिबियांना तुमच्या बारामतीच्या पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये खाडाखोड केली आणि रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष कोण झाले तर शरदचंद्रजी पवार. वाईट वाटतं मला या वयात त्यांच्यावर टीका करायला, पण आता टीका कुणावर करायची?
कुणावर करायची टीका? जाचकावर करायची, शितोळेवर करायची, कुणावर करायची? जे सत्तेत बसले त्याच्यावरच करावं लागेल ना. कारण तुम्ही लढाईचं विसरून गेला, तुम्ही ओबीसी बांधवांना एकत्र करायचं विसरून गेला. तुम्ही पंक्तीला बसून माझ्या ताटात वार, माझ्या ताटात वार, माझ्या नवनाचे नाही. पंक्तीला बसलोय तर पंक्तीमधल्या शेवटच्या घटकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवलाय. तो स्वयंपाक आहे. आपण पंक्तीला बसलो गावात, जोपर्यंत शेवटच्या माणसाच्या ताटामध्ये जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत आपण जय हरी विठ्ठल म्हणत नाही. हे तुमच्या आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे. अरे पण या पवार पाटील देशमुख मंडळींनी मतं मागायची वेळ आली. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, मतं मागायची वेळ आली आणि तुम्ही आणि गुलामी रक्तात पिंजली. तुम्ही होळकर विसरले, तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले विसरले, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विसरले आणि तुम्ही दादा अंत पोत्यावर बसलं होतं. दादा अंत वालगाला अंत आणि खाली पोत्यावर बसून जेवून गेलं. साहेब अंत आणि मला कारखान्याचं काय केलं? चेअरमन नाही बरं का, संचालक केलं, संचालक केलं. अरे काय गुलामी, किती गुलामी. तुम्हाला काय तुमच्या हातात दिलंय? आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही 50-60% आहात. तुम्ही मायक्रो नाही, तुम्ही मेजर आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीची संघटना करता आली असती ना. बाबासाहेबांनी क्लास निर्माण केले, क्लास. ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी. का हो? बाबासाहेबांना जातीच्या संघटना निर्माण करता आल्या नसता का? आणि बाबासाहेबांना स्वतःच्या जातीपुरतं काही करता आलं असतं का नसतं का हो? 18 पगड जातीच्या हिताची भाषा ज्या महामानवानं या भारत देशामध्ये बोलली, ज्या महामानवानं तुम्हाला सांगितलं होतं राज्यकर्ती जमात बनायचंय, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय, असंच सांगितलं का शासनकर्ती जमात बनायला? कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. गावातल्या ऊसतोड मजुराच्या, मेंढपाळाच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. अरे गावगाड्यामध्ये जर तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलो, क्लास म्हणून एकत्रित आलो, संविधानाचं संरक्षण करायचं असेल, तुमचा आमचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचा असेल, लोकसभेत जायचा असेल आणि तुम्ही जर एकत्रित आला तर जरांगे नावाचा 34 नापास माणूस माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाला चॅलेंज करू शकला असता का? तुम्ही आता परत एका विषयाकडे तुम्हाला, काल परवा सुप्रियाताई सुळे उत्कृष्ट संसदपटू, मी त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणत नाही, मी त्यांना निकृष्ट संसदपटू म्हणतो. निकृष्ट. शरद पवार साहेबांच्या घरात जन्माला आल्या आणि सोन्याचा चमचा घेऊन खासदार झाल्या आणि आम्ही येड्या गबाळ्यांनी मतदान केलं. रांगा लावून 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 आमच्या गावातलं लीड का माझ्या बूथमधलं लीड, माझ्या वार्डातलं लीड का माझ्या, नाही 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 नाही, 10 आलं तर आमच्या चुकीचं झालं तर काय होईल? अरे वाघासारखी माणसं तुम्ही, वाघासारखी माणसं, गावच्या गाव तुमची. अरे तुम्ही एकत्रित आला ना, आता काय बोलावं, किती बोलावं? विजयादशमीचा कार्यक्रम आहे. त्या सुप्रियाताई सुळेंनी काल परवा उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आरक्षणाबद्दल अक्कल पाजळली. तुम्ही आरक्षणाकडे काय भावनेनं पाहता? सुप्रिया सुळे आदल्या दिवशी बोलल्या आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा दुसऱ्या दिवशी बोलला की आरक्षण म्हणलं आर्थिक कारणावरून मिळावं. म्हणा कशावरनं? आर्थिक, गरीबाला आरक्षण मिळावं. अरे गरिबी येती जाती, पण एखादा बेरड समाजाच्या घरात पोरगा जन्माला आला आणि त्याने करोड रुपये जर कमवलं तर त्याची जात जात नाही. एखाद्या माझ्या नवबौद्ध समाजातला तरुण कलेक्टर झाला आणि घरावरचं पत्र काढून त्याने स्लॅब टाकला तर त्याची जात नाही, कलेक्टर झाला तरी. अरे हाय रे, सरकारचा जावई आहे, आरक्षणाच्या माध्यमातून कलेक्टर झालंय. जात ही जन्मानं येते, जात आमची जन्मानं येते. शेकडो वर्ष आमच्या जन्माला आमची जात चिकटली
आमच्या माणसानं जीव दिला तर बहेरजी नायकाच्या जीवा महानेच्या वारसांना इथल्या याच व्यवस्थेनं कधीही सरदार म्हणलं नाही, रॉयल्टी दिली नाही, एखादं गाव वतन दिलं नाही, त्याला कधी दसरा मेळाव्यामध्ये मान सन्मान दिला नाही. कोल्हापूरला पण दसरा मेळावा होतो ना, तानाजी मालुसरेंच्या वारसांना बोलवलं नव्हतं का? बहुजनांची भाषा तुम्हाला आम्हाला बोलावी लागल हे संविधान सांगतं. काय सांगतं संविधानामधलं प्रियांबल? काय सांगतं? विथ द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ससाणे साहेब, अरे आर्थिक नियोजन भरपूर झाली ना, हजारो. आणि परत तेव्हा नितीन गडकरी पण बोलले काल आर्थिक निकषावर. अरे जातपात संपली असं वाटतं का? किती जात वर्चस्वाच्या भावनेतून तुम्ही बोलता. मुख्यमंत्री महोदय, आम्हा बहुजनांनी तुम्हाला खूप मोठ्या जबाबदारीनं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं. पण मुख्यमंत्री महोदय, हे वाक्य ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री महोदय, अजूनही आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण आता इथून पुढे हे वाक्य आम्ही परत उच्चारणार नाही. मुख्यमंत्री महोदय, जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री महोदय तुम्ही ओबीसीची मसलत बुडवली, तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवलंय, एका जिहाच्या माध्यमातून संपवलंय. आता वकील साहेबांनी सांगितलं, एखाद्या माणसाकडे कुणब्याचं सर्टिफिकेट मिळत नाही, पुरावा मिळत नाही, तर गावातील एखाद्या माणसाकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्यानं जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्याला सर्टिफिकेट द्या. काय सांगतो जिहाचा अर्थ? गावातील, कुळातील, परत कुळातील एखाद्या माणसाकडे. आता कुळ कुठनं शोधायचं? कुठनं शोधायचं कुळ? झगडेसाहेब, कुळ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता, गागा भट्टांनी कुळ कुठून शोधून आणलं? काशी विश्वेश्वर तिकडून कुठनं वरनच कुळ शोधून आणलं. कुळ कुठलं? अरे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळ आहे. मग आता कुळातल्या एखाद्या माणसाकडे सर्टिफिकेट असल्यावर अख्ख्या कुळातल्या माणसाला सर्टिफिकेट द्यायचं? हे झालं कुळ, गावकी आणि पुन्हा काय नातेसंबंध. एखाद्या मुलानं आंतरजातीय विवाह केला, तो उच्चवर्णीय बरोबर केला, तर त्या उच्चवर्णीय मधल्या सगळ्या लोकांना सर्टिफिकेट द्यायचं? काय चाललंय? आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय. मुख्यमंत्री महोदय, एवढा बेजबाबदार, बेसुमार, घटना विरोधी, ओबीसीचं आरक्षण संपवणारा जिहार तुम्ही काढाल असं ओबीसींना अपेक्षित नव्हतं. आम्ही तुमच्या मागं आलो याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आमचं आरक्षण संपवावं. आता परत एकदा सांगतो, उद्या पंचायत राजच्या निवडणूक आहे, आम्ही लोक रस्त्यावर फिरतोय. ससाणे साहेब, तुम्ही आम्ही आमदार खासदाराची पोरं जरूर नाही, तुम्ही आम्ही गाववर्गातली शोषिताची वंचिताची भाषा बोलतोय. आता पंचायत राज मध्ये काय होईल? कुंभार साहेब, नीट ध्यान देऊ नये का? 56,000 जागा तुमच्या चॅलेंज झालेत. आज प्रत्येकानं कुणबी सर्टिफिकेट काढलंय. पूर्वी निवडणूक व्हायची एका ओबीसी विरुद्ध दुसऱ्या ओबीसीची, माळे विरुद्ध धनगराची, धनगरा विरुद्ध कुंभाराची, कुंभारा विरुद्ध नाभिकाची, नाभिक म्हणजे ओबीसी म्हणला पडला तरी ओबीसी, आला तरी ओबीसी. आता ही येणारी निवडणूक मूळ ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी, कुणबीकरणाद्वारे आलेला. आणि पुन्हा काय होणार ते सांगतो. पुन्हा होणार असं बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी. आणि तुम्ही जो खरा ओबीसी आहे तो 3ऱ्या क्रमांकाला, 4थ्या क्रमांकाला, 5व्या क्रमांकाला. म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे, हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय. आम्ही गावगाड्यातली पोरं आहे, आम्ही माणसं बघत नाही. 500 माणसं आलेत का, 1000 आलेत का? आता मराठवाड्यामध्ये आमचे सानप साहेब इथं बसलेत, बारगजे साहेब वगैरे, आमचे उघडे साहेब, सगळी मंडळी इथं बसलेत. मराठवाड्यामध्ये आम्ही यायचंही जरी म्हणलं ना तरी 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख माणसं गोळा होते. एका गावात जायचं म्हणलं तर गावात घराला कडी कुलपा घालून लेकरा बाळा सहित, बाया बापड्या सहित, कास्ता घालून माझ्या माता भगिनी पड पावसात आमच्या आंदोलनाला आणि सभांना मेळाव्यांना येतात. माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर आणि माळी समाजानं जर फक्त ठरवलं आणि गावातल्या बलुत्याला आलोत्याला माझ्या खंडोबाच्या साक्षीनं सांगतो, या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन जर ही तळी उचलली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा महाराष्ट्र
आणि त्यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र तयार व्हायला वेळ लागणार नाही. तर तुम्ही म्हणाला की लय मोठं बोलतंय, लय मोठं बोलतंय, कोणाच्या जीवावर बोलतंय, कशाच्या जीवावर बोलतंय? अरे 10% जनांग्याच्या 10% लोकसंख्येला जर एवढं सरकार घाबरत असेल तर तुम्ही 50-60% आहात आणि दलित एसटी बांधव हे 20% आहेत. झाले किती? 80%. 80% लोक एकत्र झाल्यावर आता म्हणाल सर हे कसं शक्य आहे? पवार साहेब, सुप्रियाताई, अजित दादा, रोहित पवार, सुनेत्रा वहिनी, पुन्हा कोण तो यजवेंद्र पवार, पुन्हा कोण पार्थ पवार, पुन्हा कोण जय पवार. आणि तुम्ही आम्ही जन्म कशाला घेतलाय? मत द्यायला. आणि ह्यानी जन्म कशाला घेतलाय? वायनरी कारखाना. काय चाललंय काय? तुम्ही म्हणाल नका पवार लय बोलतोय, पवार लय बोलतोय, पवार लय बोलतोय. बोलावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला शत्रू दाखवल्याशिवाय तुम्ही लढाईच करत नाही. तुमचं नुकसान काय झालं हे सांगितल्याशिवाय तुम्ही उतरतच नाही. आता किती बोलावं? खूप. मी आता कन्क्लुजन कडे येईल. माझी तुम्हाला सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये खरा ओबीसी चालवा. 2 पावलं नवनाथजी, 2 पावलं बापूराव, 2 पावलं मागे यायचं. काय आहे पंचायतीमध्ये? झाला सरपंच, झाला पंचायती मेंबर, शाळेचं पत्र बसव, गटारीतली घाण काढ आणि लाईटीचा बल बसव. आणि पुन्हा लईच चांगलं काम करतोय म्हणलं की भाऊकीत भांडण. अरे लग्नाला गडी जात नाही, गाव एकाच जाते पण भाऊकीत पाहुण्या रावळ्यात आडनावात भांडणं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तिजोरीची चावी ठेवल्या आणि त्या तिजोरीची चावी नेहमी कुणाकडे आहे? तर ती पवार कुटुंबियांकडे आहे. तुमच्या आमच्यावरती दैन्य, दास्य, दारिद्र्य येण्याचं कारण जे कुणा असेल तर ते पवार कुटुंबीय आहे. ते कधीही सत्तेच्या बाहेर नव्हते नाही. आणि अमित शहाची सत्ता आली, पवार साहेबांचंच वटकान. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, अजितदादा पवारच अर्थमंत्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेच होते का अर्थमंत्री? आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री अजितदादा पवार. निवडणुका संपल्या की बहादरांचा कारखाना आजारी पडते. कारखाना आजारी पडलं, 100 कोटी, 125 कोटी, 75 कोटी, 150 कोटी. आणि तुमच्या आमच्या आश्रमशाळाला स्कॉलरशिपला पैसे नाहीत मिळणार. तुमच्या पोरांनी शिकायचं नाही. एखाद्या घिसाड्याचा कारखाना आहे, कोणी हातवर करून सांगता का मला? एखाद्या सुतारानं चिलिंग प्लांट टाकलाय, कोणी हातवर करून सांगता का? एखाद्या नाभिकानं सूतगिरणी काढली, कोणी हातवर करून सांगता का? आणि हे झाले पण ते आलू ते. आणि पण बहुसंख्येनं असणाऱ्या धनगर, माळी, वंजारी असं एखादा दुसरा अपवाद मला हातवर करून सांगता का कारखाना काढला? जिब्यांना सांगा बरं तुमचे कारखाने किती? आईच्यानं सांगायचं. महाराष्ट्रामध्ये तुमचे कारखाने किती सांगता? त्यामुळं तुमच्या आमच्यात फूट पाडायचे ना. अरे मायाने धनगराने वंजाराने खाल्लंय, तुम्हाला काही मिळूच दिलं नाही. अरे 1% बजेट दिलंय तुम्ही आजपर्यंत. काय खाल्लं असेल लिंगायतानं? काय खाल्लं असेल बंजारानं? माझी गावगाड्यामधल्या ओबीसींना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुमचं आरक्षण आज रोजी केलंय, हे आरक्षण वाचवायला पुणे शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. तुम्हाला परत या महामानवाचे विचार डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुमच्या हक्क अधिकाराचं हे आरक्षण वाचवावं लागेल. इथल्या राज्यकर्त्या लोकांना विस्थापितांचा लढा, आणि बघा हो माहिती का, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा माणूस होता. अरे एमपीएससी करणारी पोरं त्यांना विधानसभेची तिकीट दिली. त्यांनी स्पर्धा परीक्षेची पोरं अभ्यास करायला आलेल्या पोरांना तिकीट दिली, ते आमदार झाले. पंजाब मध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट परिस्थिती पंजाब मध्ये होती. पंजाब मधल्या एका घराच्या बाहेर आमदारकी खासदारकी कधी जात नव्हती. सगळ्या लोकांना पराभूत करून तो मान नावाचा मुख्यमंत्री तिथं त्यांनी दिला की नाही? गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही बहुसंख्येनं आहोत, मायक्रो नाही तर मेजर आहोत. ओबीसीचा हा कॉन्सेप्ट आपण सत्यात उतरूया. माझ्या आज जेजुरी गडावरती या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं नवनाथजी, बापूराव,
तुम्ही सगळ्या लोकांनी हा जो संकल्प सोडला, आपण या मल्हार चरणी, खंडोबाच्या चरणी आपण तळी उचलूया आणि 18 पगड जातीच्या एकीची हाक देऊया. आता काही म्हणाल हे काल्पनिक आहे, हे कुठं सत्यात येतं का, ह्यांचं काय हाय, हे कुठं होत असतं का? अरे काशीराम नावाच्या माणसानं काय कारखाने होते का, त्यांच्याकडे पैसे होते का? नोकरदार वर्गानं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि कुठं पॅम्पलेट छाप, कुठं काय छाप, कुठं सभा घे, कुठं काय कर. त्या उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बनवण्याचं काम त्यांनी केलं. काय आपण खाली कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आहे, त्यामुळं खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो. सभेमध्ये वेगळं बोलावं लागतं. माझ्या पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे, तुम्ही सभेमध्ये वेगळं बोलावं लागतं, बाईटमध्ये वेगळं बोलावं लागतं, डिबेटमध्ये वेगळं बोलावं लागतं. आता तुम्ही ठराव मांडलेले आहेत नवनाथजी, जिल्ह्याचा ठराव तर आहेच. अरे आपण सत्तेमध्ये जाऊ, आपण युनिव्हर्सिटी उभ्या करू. अहो राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं मायावती मुख्यमंत्री झाली, त्याच वेळी तिथं युनिव्हर्सिटीला नाव दिलं गेलं ना राजर्षी शाहू महाराजांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कोणी दिला? भारतरत्न पुरस्कार विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या माणसानं दिला. तुमच्या आमच्या मधल्या ओबीसीच्या नेतृत्वावरती अजिबात अविश्वास किंवा कुठंही अंडर एस्टिमेट होईल असं बोलायचं नाही. मुंडे बंधू भगिनी निश्चित बोलतील, आमचे भुजबळ साहेब निश्चित बोलतील, ते भूमिका घेत आले. आता घरात भावाभावात बांधायची वेळ नाही. शेवटचं एक वाक्य सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. मनोज जरांगे नावाचा खुळचट माणूस आता म्हणतोय ज्या जातीचा माणूस बोलल त्याच्या जातीला टार्गेट करायचं. म्हणजे माळ्याचा बोलला की त्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, त्याला माळ्याचा म्हणायचं. धनगराचा बोलला की त्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, त्याला धनगराचा म्हणायचं. म्हणजे तुम्ही आजपर्यंत काय झकमारी केली? हेच केलंय ना. धनगराला एसटीचं आंदोलन उभं करायला लावायचं, बंजाराला म्हणायचं तुम्ही एसटीचं आंदोलन उभं करा. त्या बीडमध्ये, त्या जालन्यामध्ये आंदोलन उभं राहिलं. यो पंडित, हा सोळंकी, हे शरद पवारांचे चेले चपाटे. अरे आम्ही बारामतीमध्ये आम्ही उपोषण केलं 2014ला. 9 दिवस आम्ही तिथं उपोषणाला बसलो होतो. आता बारामतीचा साधा नगरसेवक सुद्धा तिथं आला नाही अण्णा. आणि काय करतो आमचा दीपकराव बोराडे एसटीच्या आंदोलनाला बसला. त्यांच्या आमदारांचे खासदारांचे रांग लागली, रांग. काय पाहिजे दीपकराव, कसं करायचं दीपकराव, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अरे तुम्ही आजपर्यंत आमच्या बापदाद्यांच्या, आमच्या हक्काधिकारांचं, आमचं शोषण तुम्ही केलं, त्यावेळी तुमचा आमचा प्रश्न तुम्हाला दिसला नाही. आता ओबीसी मध्ये फूट कशी पाडायची? धनगराला वेगळं पाडायचं, बंजाराला वेगळं पाडायचं, भुजबळ साहेबांना शिवाय दिले की भुजबळांना वेगळं पाडायचं. बाबांनो, आता जाती जातीमध्ये भांडायची वेळ नाही. आता पातीसाठी भांडायचं, आता कास्टसाठी भांडायची वेळ नाही. आता ओबीसी क्लास साठी भांडावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधलं तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्क अधिकाराचं संविधान वाचवावं लागेल. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही सर्व लोकांनी शांत चित्तानं आमचं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता सांगतो की इथं सर्व प्रवर्गातली लोक आले. इथं खडशी समाजाच्या लोकांनी आमचा सत्कार केलाय, इथं कुंभार समाजाच्या माणसाने आमचा सत्कार केलाय, इथं वैदू समाजाच्या माणसाने आमचा सत्कार केलाय. मग इथं बसलेले आमचे शिवानंद जे आहेत, आमचे मंगेशराव जे आहेत, सगळी माणसं आहेत. आता नाव कोणाची नाहीत बरं का लिहिलेली, तुम्ही कुणी राग मानू नका. 18 पगड जातीचा खऱ्या अर्थानं हा जेजुरीच्या सोनेरी नगरीमध्ये आत्मभान देणारा, स्वाभिमान जागृत करणारा, बाबासाहेबांचं संविधान आणि निवडणुकीमध्ये तुमची आमची वृत्ती, तुमची आमची दिशा कशी असली पाहिजे हे वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. शेवटी बाबासाहेब म्हणले होते, हे संविधान जर योग्य माणसाच्या हातात गेलं तर परत भारत देश नंदनवन होईल. पण हेच संविधान जर जातीयवादी लोकांच्या, पावण्या रावळ्यांच्या हातामध्ये गेलं तर इथल्या दीनदलितावरती, ओबीसी वरती परत भीक मागायची वेळ येईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं होतं. आता इथल्या राज्यकर्त्या लोकांनी तुमचं आमचं काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी शांत चित्ताने बोलायचं होतं वेगळंच बरं का. लई इतिहास सांगायचा होता, गुंतरसोन थायमर सांगायचा होता, पण खूप पशुपालकांनी काय केलं ते सांगायचं होतं, संस्कृती सांगायची होती. भव्य मेळावा, अहो
पुढच्या वर्षीचा मेळावा दसऱ्याचा हा सभागृहात नाही, पुढच्या वर्षीचा मेळावा हा चौकात पालखी मैदानावर, आणि पालखी मैदानावरची जागा पुरी पडणार, स्क्रीन लावावी लागणार. अरे जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीमधला हा मेळावा आहे असा तसा अजिबात नाही. तुम्ही ज्या उमेदीनं हा कार्यक्रम घेतला, तुमच्या बरोबरच्या सगळ्या सहकार्यांना अभिवादन, आभार मानतो त्यांचं. आणि हा ओबीसीचा लढा असाच चालू राहील. मंगेशजी, ठामपणानं आपल्याला पुढे जायचंय. आपलं जनरेशन एक आहे, त्यामुळं अरे महाराष्ट्र म्हणजे काय आम्ही सांगू. तुम्ही लय राज्यकारणाच्या जोरावर उड्या मारताय ना, एक एक दिवस नाही जर तुमच्या कारखान्याचे थोराडे नाही जर जमीनदोस्त केले तर महाराष्ट्रामध्ये क्रांती काय असते आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या मताचा अधिकार काय असतो आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या कालावधीमध्ये निश्चित सांगू. धन्यवाद. जय मल्हार, जय हिंद.